आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत अखंड 28 वर्षांची भक्ती व स्वच्छतेची अनोखी परंपरा। श्री कोरेश्वर पायदिंडी सोहळ्याचे सर्वत्र कौतुक। तुकाराम मुंडे यांच्या कार्याला आमची दाद, हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज दळवी। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। आषाढी वारी म्हणजे भक्ती, सेवा, शिस्त आणि स्वच्छतेचा महामेळा। श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण येथून पंढरपूरकडे निघणारा श्री कोरेश्वर पायदिंडी पालखी सोहळा गेली 28 वर्ष अखंड या विठुरायाच्या भेटीसाठी भक्तिभावाने मार्गक्रमण करत आहे। या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे नामस्मरणाबरोबरच स्वच्छतेचा दृढ संकल्प। मुक्कामाच्या प्रत्येक ठिकाणी कचरा किंवा दुर्गंधी होणार नाही याची दिंडीतील वारकरी अत्यंत जबाबदारीने काळजी घेतात। पर्यावरण पूरक व आदर्श व्यवस्थापनामुळे या दिंडीला सलग 3 वर्ष शासनाचा आदर्श दिंडीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे। याबाबत हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज दळवी यांनी दिंडीच्या स्वच्छता उपक्रमाचे आणि तुकाराम मुंडे यांच्या योगदानाचे मनापासून कौतुक करत स्वच्छता हीच खरी सेवा आणि सेवेतूनच विठ्ठल प्राप्त होतो असा प्रेरणादायी संदेश दिला आहे। या दिंडीत अनेक निवृत्त पोलीस अधिकारी, माजी सैनिक, माजी सभापती तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर वारकरी सहभागी होत असून त्यांच्या शिस्तबद्ध सेवेमुळे दिंडीची परंपरा अधिक समृद्ध होत आहे। यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना वारकरी बंधू भगिनींसह शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेडचे सहयोगी ओंकार शुगर अँड डिस्टरीज पॉवर प्रायव्हेट लिमिटेड युनिट क्रमांक 11 चे जनरल मॅनेजर रणजित कातोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून या दिंडीच्या सेवाभावी व स्वच्छतेच्या कार्याचे कौतुक केले। रामकृष्ण हरी, मी सचिन नामदेवराव गोंटे, अध्यक्ष कोरेश्वर दिंडी सोहळा कोरेगव्हाण, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। गेली 28 वर्ष आले हा दिंडी सोहळा कोरेगव्हाण ते पंढरपूर हा सातत्याने चालू आहे। या वारीमध्ये यावर्षी 250 वारकरी आमच्या दिंडीत सामील झालेले आहे। तुम्हाला सांगायचं तर अत्यंत आनंदाने सांगू शकतो की गेल्या 28 वर्ष आले आम्हाला कोरेगव्हाण पासून ते पंढरपूर पर्यंत आमच्या दिंडीतल्या वारकऱ्यांची आरोग्यांची सेवा घेण्यासाठी प्रत्येक गावातले प्राथमिक आरोग्य केंद्र आम्हाला येऊन विचारपूस करतात। तुम्हाला काय औषधं लागत असतील, मेडिसिन्स लागत असतील तर ते जे आमचे संयोजक मंडळी आहेत, कार्यकर्ते मंडळी आहेत, जे आरोग्य सेवेचे पाहतात तर त्यांना ते मेडिकल किट दिले जातात, जेणेकरून आम्ही आमच्या वारकऱ्यांची आरोग्याची दखल व्यवस्थित घेऊ शकतो। त्यांना येणारे तातडीची गरज आहे ते आम्ही ताबडतोब आमच्या दिंडीमध्येच पूर्तता करू शकतो। त्यानंतर अन्नदानाचं म्हटलं तर पंढरपूर दिंडीचं हे जगामध्ये वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी कोणताच वारकरी आतापर्यंत भुकेला राहिलेला नाहीये आणि गेल्या 28 वर्षापासून आमच्या दिंडीचा अत्यंत नियोजनात्मक कार्यक्रम असल्यामुळे दिंडीच्या अन्नदानाची सोय अत्यंत व्यवस्थित आहे। आणि सांगायचं एक अत्यंत तुम्हाला विशेष की आमच्या दिंडीला मागच्या 3 वर्षामध्ये स्वच्छतेचा पुरस्कार पण मिळालेला आहे की जेणेकरून आमची दिंडी ज्या ठिकाणी अन्नदान होतं तिथून माघारी जाताना तिथले जे अन्नदाते त्यांना आनंदाची भावना निर्माण होते की ज्या पद्धतीने त्यांनी आमचं स्वागत केलं, जाताना त्यांचा परिसर तो स्वच्छ आम्ही परत करून जातो। त्याची आम्ही विशेषतः काळजी घेतली जाते। आम्ही प्लेटा किंवा जे कागदाच्या प्लेट आहेत, थर्माकोलच्या प्लेट आहेत हे आम्ही वापरत नाही। सगळे आमचे वारकरी हे स्टीलच्या प्लेटा त्यांनी घरून जे आणलेले ताट, वाटी, ग्लास हे स्वतःच वापरतात, जेणेकरून परिसरामध्ये अस्वच्छता निर्माण होणार नाही। ही अत्यंत चांगली बाब आहे की महिलांची संख्या दिंडीत वाढत आहे। ती दिंडीत संख्या का वाढत आहे महिलांची? कारण त्यांच्या मागे असलेला पुरुष हा खंबीरपणे उभा आहे, तू जा माऊलीच्या दर्शनाला, पंढरीला जा, मी इथं आहे घर सांभाळायला, म्हणून या महिलांची संख्या वाढत आहे। पुरुषांना हा संदेश आहे की त्यांनी असंच खंबीरपणे प्रत्येक स्त्रीच्या खांद्याला खांद्या लावून उभं राहावं आणि स्त्रीला निदान 15 दिवस त्याला जे घरातलं प्रापंचिक काम आहे त्याच्यापासून मुक्तता होऊन ते पंढरीच्या वाट्याला पूर्ण मोकळ्या मनाने जाऊन स्वच्छंद आनंदाने येऊ। त्या 3 टायमात त्याला घरात आहे ना सोस आपण म्हणतो, तर त्या ह्याच्यापासून ती मुक्त राहते, आनंदाने घेते, विठ्ठलनामाचा गजर करत चालते। आणि आमच्या दिंडीतले आमचे जे मार्गदर्शक आमचे गुरुवारी आहेत हबप्पा इतापे महाराज, मानसिंग महाराज इतापे आणि गुरुवारी हबप्पा बाळकृष्ण महाराज दळवी
यांचं मार्गदर्शन एवढं चांगलं आहे की आमच्या दिंडीतल्या महिला अत्यंत सुंदर आता भजन गातात, आनंदाने दिंडीत वारीमध्ये इतके सुंदर सामील होतात. पूर्ण आता तुम्ही त्यांना विचारलं तर ज्यांनी कधी हरिपाठ म्हणला नाही ते मागच्या 8 दिवसापासून हरिपाठाला सुरुवात केली त्यांनी. ज्यांना घरी काकडा म्हणायची सवय नाही त्या महिलांनी 4:30-5 ला उठून आवरून आंघोळ करून 5 वाजता काकडा म्हणायला सुरुवात केली. पहाटे 5 ला उठून आवरून हे सगळे लोक काकडा करतात. 6 ला आमच्या दिंडीचं प्रस्थान होतं. अत्यंत नियमाने पालन चालू आहे. पंढरीच्या मार्गावर चालताना सर्वांनी इथं विठ्ठल नामाचा गजर करत चालायचं. स्वच्छतेचा पुरस्कार करायचा, जेणेकरून हा जो आजार आहे या आरोग्याचं मेन आहे की तुम्ही अस्वच्छता ठेवल्याने आजार निर्माण होतात वेगवेगळे. मागच्या गावांमध्ये त्या आजार पसरल्या जातात. आपण पुढे जातो पण मागच्या गावांना त्या आजाराचा सामना करावा लागतो. सर्व दिंडी संयोजक असतील, सर्व वारकरी, की त्यांनी एकच धोरण ठेवायचं की आपल्याच गावात ही दिंडी उतरलेली. जसं आता आपण यांच्या गावात आलो त्या समजायचं हे आपलंच गाव आहे, आपल्याच गावात ही दिंडी उतरलेली आहे, तर आपण जास्तीत जास्त कसं स्वच्छता ठेवता येईल जेणेकरून आपल्या या बांधवांना जे आपली एवढी सेवा करतात. उदाहरणार्थ सांगतो, आमचा पळसदेवाला मुक्काम होता कालचा, तर प्रत्येक ग्रामस्थांनी आमची राहण्याची निवाऱ्याची एवढी चांगली व्यवस्था केली त्यांनी. तर आपण असा विचार करायचा की आपण यांनी आपली एवढी व्यवस्था केली तर आपण इथं का अस्वच्छता निर्माण करायची. आपण जाताना त्यांना प्रसन्न वातावरण देऊनच जायचं. तर पंढरीच्या मार्गावर जाताना पांडुरंगाचं गजर करत, विठ्ठल नामाचं हरिनाम करत स्वच्छता सगळीकडे राहावी, जेणेकरून आरोग्याची काळजी सगळ्यांना घेता येईल. हे सगळं माझं दिंडी चालकांना वारकऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही स्वच्छता ठेवा. कृष्ण हरी. माझं नाव हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज देवी संबुर्डीकर, श्रीगोंदा तालुका. मी एकच सांगेल, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ, जेणे केला हा पुरुषार्थ. परमार्थ क्षेत्रामध्ये तुकोबारायांचं नाव अत्यंत सन्मानपूर्वक घेतलं जातं आणि नारोबा तुकाराम म्हणत अगदी वाटचाल केली जाते. मी आता सध्या असं सांगेल, या ठिकाणी येणारा सर्व शेतकरी वर्ग आहे, अगदी 15 दिवसासाठी वारीत येतात आणि 15 दिवस आल्यानंतर आनंद घेतात. थोडीशी चिंता असते, काय करावं, बाजारभाव मिळत नाही, कर्जमाफी होत नाही, काय करावं, प्रत्येकाकडे चिंता आहे. तर आमच्या दृष्टीने वारकऱ्यांच्या दृष्टीने एक तुकाराम आमच्या आपल्यात आहेत. त्यांनी काय केलंय, शेतकऱ्यांना वारकऱ्यांना भेसळयुक्त असणारं सर्व अन्न देणं, भेसळयुक्त दूध देणं, इतर सर्व बाबी थांबवण्याचं काम केलं. म्हणून वारकऱ्यांच्या वतीने मोठं समाधान वाटतं. आणि खऱ्या अर्थाने 15 दिवसाची वारी त्यापेक्षा वर्षानुवर्ष हे कायम चालावं, आणखी काही तुकाराम बरोबर असावेत आणि त्यांच्या योगे हे कार्य चांगलं चालावं की जेणेकरून वारकऱ्यांना सुद्धा निर्भय दूध मिळेल, अगदी निर्भय असणारं जेवण मिळेल, निर्भय असणारं पाणी मिळेल आणि विचार सुद्धा निर्भय होतील, सात्विक विचारांची सांगड घातली जाईल असं आम्हाला सर्व वारकऱ्यांना वाटतं. आणि खऱ्या अर्थाने तुकारामजी मुंडे साहेब आणि वारकरी या नात्याने सुद्धा त्यांना सर्वजण धन्यता देणार. राजकारण म्हणून नाही, एक वेगळे अधिकारी म्हणून नाही, पण सर्वांचे हिताचं कार्य करणारे. आमची अशी पण इच्छा असेल, आता जे मंदिरामध्ये महापूजा वगैरे होणार आहे तर नक्कीच यापूर्वी सर्व नेत्यांना वगैरे राजकीय मंडळांना दिलेला आहे मान, पण एका कर्मचाऱ्यामधून असणारा एक अधिकारी, ISI अधिकारी, अशा अधिकाऱ्यांना सुद्धा सन्मानपूर्वक त्या ठिकाणी मान मिळावा. कारण आमच्या दिंडी सोहळ्यामध्ये उच्च पदस्थ अधिकारी सहभागी आहेत, ऍडव्होकेट पण आमच्याकडे आहेत, आमच्याकडे सरपंच कंपनी आहेत ते पण आहेत, सभापती आहेत, आमच्याकडे कर्नल पदावर काम करणारे RT पवार साहेब सुद्धा आहेत, केंडे साहेब अगदी क्लास 1 ऑफिसरांना, क्लास 2 ऑफिसरांना ट्रेनिंग देण्याचं काम करत आहेत. असे उच्च अधिकारी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. अशा अधिकाऱ्यांना सुद्धा ध्यानात येतं, राजकीय मोठेपणा नाही पण एका अधिकाऱ्यांचा मोठेपणा त्यांना सुद्धा वाटतो. आणि जनतेच्या दृष्टीने जनतेचा आवाज, आम्ही सांगणार, जनतेचा आवाज वाढवण्याकरता दक्ष राहून लक्ष द्यावं अशी आम्ही तुम्हाला सुद्धा विनंती करणार. आणि खऱ्या अर्थाने वारकऱ्यांना तात्पुरती वारी नको तर कायमस्वरूपीची 12ही महिन्याची वारी चांगली चालावी आणि घरी गेल्यानंतर सुद्धा हा आनंद कायम टिकून राहावा. रामकृष्ण हरी. मी सुनीता विठ्ठल प्रसाद, बोरे कांगरडा, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. तशी ही दिंडी श्रीगोंदा तालुक्यातनं आहे, परंतु त्याच्यामध्ये 4-5 गावाचे वारकरी येतात. बोरे कांगरडा, चांबुर्डी, गोरेगावान, परत अजून मुंगशी, म्हणजे असे 5-6 गावाचे लोक एकत्र येऊन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वारी चाललेली आहे. तशी त्यांची परंपरा 28 वर्षाची आहे. मी 2च वर्ष झाले, म्हणजे माझं 2रंच वर्ष आहे. गेल्या वर्षी मी आले, खूप इच्छा होती की मी कधीतरी आयुष्यात एकदा येऊन वारीला जावं,
गेल्या वर्षी पूर्ण झाली. गेल्या वर्षी आल्यानंतर या लोकांनी एवढं म्हणजे चांगलं सहकार्य दिलं आणि त्यांची एवढी आवड निर्माण झाली की असं वाटलं नाही पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला वारीला जायचंच आहे म्हणून. घरी आता बहुतेकांच्या याच्यापैकी बघा 90% स्त्रिया ज्या आहेत त्या 55-50च्या पुढे प्रत्येकाला सून आलेली असती. मग ती सून घरचा कारभार बघते किंवा आता अलीकडे सगळ्या सुशिक्षित झालेले आहेत. कुणाच्या जावा असतात, कुणाच्या सासा असतात, कुणाची आई असते किंवा काही महिला अशा आहेत की मुलीला 15 दिवस मुलगी येऊन राहते पण आई तू वारीला जा अशा म्हणणाऱ्या सुद्धा मुली आहेत की माझ्या आईने वारी करावी. मग घरी कोणी नाहीये तर ती येऊन 15 दिवस राहते पण ती वारीला जा. मग त्यांच्या जीवावर टाकून येतो. मुलांचाही सहभाग चांगला आहे आणि विशेष म्हणजे जसं सरांनी सांगितलं अगोदर सचिन की पुरुष वर्ग खूप सहकार्य करतो. जसे माझे मिस्टरही पोलीसमध्ये होते, आता रिटायर झालेले 3 वर्ष झाले. ते आता 15 दिवस घरी येत अक्षरशः म्हणजे कुठे जेवण मिळेल किंवा नाही मिळेल याचा विचार न करता घालतात. दिराचे सुना आहेत किंवा माझी सून मुंबईला असते पण दिराचे सुना आहेत, वहिनी आहेत त्या घालतात. कधी नाहीच भेटलं तर हाताने करून खातात पण तुझी इच्छा आहे ना तुझा असे म्हणणार आहेत. असंच सर्वांनी सर्व महिलांना दिल्लीला पाठवावं. खरं तर ना तरुणींनी सुद्धा म्हणजे आता जे शैक्षणिक दृष्ट्या आहेत जे शिकतात त्या मुलींना येता येणार नाही पण त्यांचं ग्रॅज्युएशन झाले 12वी नंतर काही मुली घरी राहतात किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लग्न होत नाही. मग त्या मधला जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये त्यांनी नक्कीच अध्यात्मामध्ये वळलं पाहिजे. आपलं जे सहकार्य सगळ्यांचं कसे राहतात कसे खातात याचाही त्यांना पुढे उपयोग होणार. आपलं अध्यात्म जे आहे ते आता कुठं तरी खालवलेलं वाटतं आपल्याला की लोक अगदी 30-40% सुद्धा अध्यात्माकडे यायला घाबरतात म्हणजे त्यांचा काय विचार असेल तो. परंतु खरंच मुली किंवा मुलं तरुण वर्गाने सुद्धा याच्यामध्ये सहकारी व्हायला पाहिजे की जेणेकरून आपला अध्यात्माचा वारसा महाराष्ट्रामध्ये आहे तो पुढे गेला पाहिजे. मी ना खरं तर सांगते म्हणजे माझा स्वामींच्यावर खूप विश्वास आहे. आम्ही अक्कलकोटला गेलेलो आणि अक्षरशः मी 2:30-3 वाजता तिथे पोहोचलो. तिथे एकही हॉटेल उघडं नव्हतं आणि आम्हाला खूप सगळ्यांना भूक लागली. आमची गाडी होती, आमच्याकडे पैसेही होते, सगळं काही होतं. पण जेव्हा तुळजापूरवरून अक्कलकोटला गेलो त्यावेळेस तिथे एकही हॉटेल उघडं नव्हतं. रूम भाड्याला भेटत होतं पण हॉटेल उघडं नव्हतं. आम्ही खूप प्रयत्न केले कुठं असेल तेव्हा एक आम्हाला मुलगा आला गाडीवर बाईकवर आला आणि त्यांनी सांगितलं का या ठिकाणी जा तुम्हाला तिथे जेवण भेटेल. तो आम्हाला सोडवायला आला. त्यांनी फक्त हॉटेल दाखवलं बोट केलं तर इकडे तुम्हाला भेटेल आणि तो गायब झाला. म्हणजे आम्हाला परत तो भेटला नाही. आम्ही खूप त्याला शोधण्याचा प्रयत्न केला आणि इतकं छान जेवण आम्ही अगदी 450 रुपयामध्ये 9 लोक जेवलो. आणि त्यावेळेस खरंच म्हणजे देवावर आपला विश्वास पटला की नाही आपण जिथे श्रद्धा ठेवतो तिथे कुठेतरी देव आपल्याला पावतो. रणजित बापसाहेब तावरे ओंकार शुगर चे जनरल मॅनेजर, ओंकार शुगर युनिट नंबर 11 चे जनरल मॅनेजर या पदावर काम करत आहे. आता आमच्या कार्यस्थळावर कोरेश्वर दिंडी दरवर्षीप्रमाणे यावेळेसही इथं आलेले आहे. तरी श्री आमच्या कारखान्याचे चेअरमन बाबूरावजी बोत्रे पाटील यांच्या आधिपत्याखाली तसेच नामदार साहेब हर्षवर्धनजी पाटील यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही या दिंडीचं संध्याकाळचा मुक्कामाची व्यवस्था, त्यांची पाण्याची झोपण्याची व्यवस्था तसेच संध्याकाळचं जेवण हे ओंकार शुगर ग्रुप तर्फे देत आहोत. दरवर्षी या दिंडीचा मुक्काम या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये राहतो व त्या सर्व वारकऱ्यांची व्यवस्थित सुविधा पुरवण्याचं काम हे कारखान्यामार्फत केलं जातं. त्याप्रमाणे यंदाच्याही वर्षी श्री बाबूरावजी बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुविधा आम्ही पुरवत आहोत. दिंडीबद्दलची शिस्तता आणि जे स्वच्छतेबाबत त्यांनी सांगितलेलं ते एक चांगल्या पद्धतीचं धोरण अवलंबलं जात आहे दिंडी मार्फत. ही एक उत्कृष्ट अशी बाब आहे. नाहीतर आपण प्रत्येक वेळी पाहतो की दिंडी गावातून पुढे गेल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा कोणाला तरी मागत साफसफाईचं काम करावं लागतं. परंतु या दिंडीचं तसं अजिबात त्रास ज्याला म्हणजे जिथं राहतील तिथं त्यातल्या लोकांना होणार नाही याची दक्षता प्रामुख्याने दिंडी चालक घेतात. हे त्यांचं काम कौतुकास्पद खऱ्या अर्थाने. आणि या दिंडीमध्ये असलेले सर्व वारकरी यांना श्री बाबूरावजी बोत्रे पाटील, नामदार हर्षवर्धनजी पाटील तसेच आमचे कामगार अधिकारी यांच्या मार्फत त्यांचं वारी सुखाची आणि व्यवस्थितरित्या पार पडो हीच या ग्रुपतर्फे मी शुभेच्छा देतो. या दिंडीमध्ये भक्ती, सेवा, शिस्त आणि स्वच्छतेचा सुंदर संगम जपणाऱ्या श्री कोरेश्वर पायदिंडी सोहळ्याचे आज संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यातून कौतुक होत असून ही परंपरा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.